शहाजी साम्राज्याच्या अस्तानंतर 1826 साली एका बंडखोराने रामोशांना घेऊन ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी एक सैन्य उभारलं. त्या चिमुकल्या सैन्याने ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं. शेवटी त्या व्यक्तीवर, त्या बंडखोरावर 5,000 रुपयांचं इनाम त्या काळी ब्रिटिशांनी लावलं आणि फितुरीने त्याचा घात केला गेला. त्या वीराचा उमाजी नाईकांचा पोवाडा घेऊन येत आहेत सांगलीहून शाहीर देवानंद माळी आणि त्यांचे सहकारी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. धन्य धन्य उमाजी वीर, धन्य धन्य उमाजी वीर, धन्य तो शूर, धन्य नरवीर रामोशी कुळात आला जन्मास. जर जर केलं गोऱ्या साहेबात माळीच्या हिर गातो. जमवून सर्व सवंगडी क्रांतीवीर उमाजी नाईक काय केलंय? जमवून सर्व सवंगडी उमाजी गडी अनाथा तडी तडकतो वीर जिजुरीला. नमस्कार करून मल्हारीला बोलतो काय आपल्या दैवताला, बोलतो काय आपल्या दैवताला. उमाजी नाईक काय म्हणतो? कुलदैवत खंडेरायाला. अरे उमाजी बोले मल्हारीला नागवू धनिक लोकाला. उमाजी बोले मल्हारीला नागवू धनिक लोकाला. अकरून जावा मी गोऱ्याला. हे खंडेराया अकलून लावा मी गोऱ्याला. जागृत करू समाजाला, जागृत करू समाजाला. विद्याशक्ती कौल दे मला, कुलस्वामी प्रसन्न झाला. कुलस्वामी प्रसन्न झाला, हो कुलस्वामी प्रसन्न झाला. उजवा कौल दिला उमाजीला, आनंद झाला. आणि मग येळकोट जय गाजवून येळकोट जय गाजवून कुराड परतून सैनिकांच्या वाड्यावरती गेला. काय केलं या वीराने? धनिकांच्या वाड्यावरती गेला आणि नायक बोलतोय साहेबाला, सावकाराला. नायक बोलतो सावकाराला, पैका बघा त्यानं सारा घेतला, थैलीत भरलं दागिन्याला. उमाजी काय बोलतो सावकाराला, सावकार. उमाजी काय बोलतो सावकाराला, सांभाळा धनी तुमच्या किल्लीला. राम राम दादा दादा रे गिरदाजी. पण या ठिकाणी घात झाला. बहिणीनं भावाचा घात केला. पैशासाठी आपला भाचा गंगाराम निरोप पाठवला, दादा संक्रांतीला तिळगुळ घ्यायला आणि 2 घास खायला घरी याचं बर का. आणि नाईक आला, कडकडून मिठी मारली. अगं माझ्या बहिणी, तुला एवढी का आठवण झाली? ए दादा, अरे जेवाय बस की, पान केलंय. आणि मग उमाजी बसला जेवायला. काय झालं? उमाजी बसला भोजनाला. उमाजी बसला भोजनाला. गंगाराम भात
पंक्तीला गंगाराम भाषा संगतीला जिजाबाई बोलते भावाला एक गोष्ट विचारू का तुला विचार माझ्या भणी विचार अरे दादा तलवार कुराड आन भाला जेवताना जवळ कशाला या इकडं ठेवते बाजूला हो माझी हसू लागला कारी हत्यार दिली ठेवण्याला अरे जय मल्हार गरजून आमटी भात घालवलाची पहिलाच घास घेतला आणि कडवट लागला त्याला पहिलाच घास घेतला कडवट लागला त्याला इतक्यात फार ऐकला हे माझ्या म्हणे हे तिथे अरे आण तलवार कुराड भाला आणि जातो हिसक गोऱ्या माकडाला पण पैशासाठी पाण्याच्या विहिरीमध्ये टाकलं बोट हत्याला दरवाजा फोडून पोरा घरामध्ये शिरला नायकाला पकडलं पुण्याला आणलं आणि पिनल कोडे 121 302 यानुसार या वीराला शिक्षा झाली फाशीची आणि मग हाय हाय गेला फाशीला मर्द नायकाला केली गर्जना हो जय मल्हार आणि विभूते कवी कवन लिहिणार त्या ठिकाणी शाहीर माळी कुवाडा गाणार म्हणून पवाड्याला रंग भरणार म्हणून पवाड्याला रंग भरणार म्हणून पवाड्याला रंग भरणार महाराष्ट्राचं नाव तुम्ही उज्ज्वल करणार याच्यात कुठलीही शंका नाही. तुमच्याकडून एक नवीन वीर आम्हाला कळला त्याची गर्जनाही कळली आम्हाला काय होती ती. मकरंद सर खूप मजा येते तुमचं खरंच प्रत्येक माणूस तबला म्हणा ढोलकी म्हणा हार्मोनियम म्हणा किंवा तुमचा छोटा पोरगा किंवा त्या गाणाऱ्या मागे साथ देणाऱ्या खणखणीत मी तर म्हणेन की हा परफॉर्मन्स वन ऑफ युअर बेस्ट होता. खरे खरे वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स होता. मी तेच म्हणणार होते की फायनल अजून बाकी आहे सेलिब्रेशन आहे पण एकदम असा फायनल सारखा त्या तोडीचा झाला आजचा परफॉर्मन्स खरंच. आणि ही सुरुवात आहे तर विचार करा की महाअंतिम फेरीत काय करेल ही व्यक्ती काय काय करणार आहे. साहेब मला तुम्हाला विचारायचं की आता या रंगमंचावरचा तुमचा हा शेवटचा परफॉर्मन्स हो कोण जिंकेल असं वाटतं. प्रत्येक स्पर्धक आहेत ते एकापेक्षा एक आहेत आणि तोडीचे आहेत आणि जोडीचे आहेत. धन्यवाद. सगळ्यांच्या तर्फे शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा. जय महाराज. आता याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिवस महाअंतिम फेरीचा दिवस. मला उत्सुकता आहे हे 7 स्पर्धक संघ आणि राजूबाबा शेख यांचं सादरीकरण ती रोषणाई तो जल्लोष आणि पोटात आलेला गोळा पोटात उडणारी फुलपाखरं काय होणार कोण ठरणार केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढेचा महाविजेता. पाहायला विसरू नका महाअंतिम फेरी केसरी सोबत मराठी पाऊल पडते